नमस्कार, मी रोहित खटके, शिवसेना सातारा तालुका प्रमुख. सध्या महाबळेश्वर, पाचगणी, भिलार या परिसरामध्ये अनधिकृतपणे ज्या जंगल सफारी चालू आहे त्याच्यावरती शिवसेनेच्या वतीनं मी आवाज उठवत आहे. याच्यामध्ये कसं झालेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या परवानग्या वन खात्याकडून किंवा MSRTC असेल, महाराष्ट्र पर्यटन विभाग असेल किंवा आपलं RTO विभाग असेल, याच्यामध्ये कुठल्याही परवानग्या जंगल सफारीसाठी महाबळेश्वर किंवा इतर भागामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने दिलेलं नाही आहे. तरीसुद्धा काही राजकीय वरदहस्ता असल्यामुळं तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये ह्या जंगल सफारी आणि सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत. त्याच्यामध्ये भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो की एखाद्या पर्यटकांना जीवितहानी झाली किंवा एखादा या जंगल सफारीच्या ह्याच्यामध्ये या कड्या कपाऱ्यांमधनं ज्या गाड्या वेगवान स्पीडनं पळत आहेत त्याच्यामध्ये जर एखाद्या अपघात मोठा जर घडला तर याची जबाबदारी कोण घेणार, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच्या संदर्भात आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटशी चर्चा केली असता फॉरेस्ट डिपार्टमेंट सरळ हात वर करते, कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. तर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, RTO विभाग असेल, या सगळ्यांना आम्ही पत्र दिलेली आहेत की या अशा प्रकारच्या जंगल सफारी इथून पुढं होऊ नयेत किंवा जर करायच्याच असतील तुम्हाला तर त्या शासनाच्या पूर्ण परवानगीनिशी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी व्हाव्यात, ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आता किती अशा सफारी त्या ठिकाणी चालू आहेत असं तुमच्या निदर्शनात आलं? आता माझ्याकडे जे फोटोग्राफ्स आणि ज्या काही व्हिडिओ माहिती उपलब्ध आहे त्यानुसार महाबळेश्वरामध्ये जवळपास 10 ते 15 गाड्या अशा पद्धतीनं चालत आहेत आणि ह्याला पूर्ण राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळं कुठल्याही कार्यालयाकडनं कारवाई करायला तेवढं पुढं सरसावत नाही आहेत. याकडे आपले पक्षाचे नेते आहेत, पर्यटन मंत्री संभाजी देसाई, पर्यटन महोत्सव घेतला होता. या जंगल सफारी असते अशा अनेक ऍक्टिव्हिटी राबवल्या, त्याबद्दल काय सांगतात? नाही, हे कसं मी तेच सांगतोय ना तुम्हाला की जे कुठल्याही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ज्या काही शासनाच्या परवानगी असतील, ज्या काही नियम घालून दिले जातील, या नियमातनं केल्या तर त्याला म्हणजे आमचा पाठिंबाच राहील. आणि शेवटी यातनं स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणं ही सुद्धा महत्त्वाची काळाची आणि महत्त्वाची गरज आहे. पण हे होतंय कसं, काही नेत्यांच्या आशीर्वादानं जर ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं होत असतील आणि काही अधिकारी जर हप्ते वगैरे घेऊन जर ह्या गोष्टी चालवणार असतील आणि ह्याच्या जर का उद्याच्याला भविष्यात एखादा मोठा दुर्घटना निर्माण झाली तर मग ह्याची जबाबदारी कोण घेणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. ह्या पर्यटकांकडून आणि वाहनधारकांकडून जी जंगलामध्ये हुल्लडबाजी केली जाते ह्याच्यामध्ये काय होतं आहे, सगळ्यात मुख्यानं जी वाहनं आहे ती मॉडिफिकेशन केल्यामुळं कर्णकर्कश सायलेन्सरचे आवाज काढणं असेल, मोठमोठ्याने गाणी लावणं असेल, त्याचबरोबर हॉर्न वाजवणं असेल, अशा सगळ्या प्रकारामुळं प्राण्यांना बिथरवण्याचं काम होतं आहे. आणि त्याचबरोबर काय होतं, हे सगळे प्राणी बिथरल्यामुळं मानवी वस्तीमध्ये शिरकाव करत मानवांवरती सुद्धा अटॅक होण्याच्या जास्त संभावना निर्माण होत आहेत. त्याचबरोबर माझं तर असं म्हणणं आहे की इतर नागरिकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, जसं महाबळेश्वरमध्ये हा मी या मुद्दा उपस्थित केलेला आहे. तसेच आणखीन जर का अशा संदर्भात काही पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासारखे जर मुद्दे असतील तर लोकांनी माझ्याशी संपर्क साधावा, आपण त्याला निर्भीडपणे त्या प्रश्नांना वाचा पुढूया. जे जंगल सफारी आहेत यांच्यावर जर कारवाई झाली तर तुमची भूमिका काय? नाही, आम्ही आता फॉरेस्ट विभागाला स्पष्ट सांगितलेलं आहे किंवा RTO विभागालाही सांगितलं आहे की तुम्ही तत्काळ याच्यावरती कारवाई करून या सगळ्या गोष्टी बंद करा, अन्यथा आम्हाला पुढच्या आंदोलनाच्या दृष्टीनं आम्हाला विचार करावा लागेल.